एमव्हीवे बंटाय म्हणून प्रसिद्ध हिपहॉप गायक बिलाल शेखला जीवे मारण्याची धमकी आली आहे। बंटाय म्युझिक कंपनीच्या मोबाईलवर मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आली आहे। गँगस्टर गोल्डी ब्रारच्या नावाने धमकी आली आणि 1 कोटींच्या खंडणीची मागणी केलेली आहे असंही कळतंय। गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई ग्रुप, गँगस्टर लॉन ग्रुप, गँगस्टर रोहित गोद्रा यांच्या सुद्धा आता हा मेसेजमध्ये उल्लेख आहे असं समजतंय। ट्रिब्यूट टू सिद्धू मुसेवाला हे गाणं त्यानं प्रदर्शित केलं आणि त्यानंतर धमकी आलेली आहे, त्यामुळे प्रकरण गंभीर झालेलं आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी सिद्धेश भंडारे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। सिद्धेश, हे नेमकं काय प्रकरण घडलेलं आहे आणि या धमकीची कशी दखल यापुढे घेतली गेली? नक्कीच एमव्हीवे बंटाय हा गेल्या 8-10 वर्षापासून खूप प्रसिद्ध असा एक रॅपर आहे आणि एमव्हीवे बंटाय म्हणून प्रसिद्ध हिपहॉप गायक हा बिलाल शेखला जीवे मारण्याची धमकी आली होती। बंटाय म्युझिक कंपनी मोबाईलवर मेसेजद्वारा देण्यात आलेली धमकी आहे ही। धमकी देणाऱ्या मी गँगस्टर गोल्डी ब्रार असून तुझ्या सिंगरकडे फक्त 24 तास आहेत, 1 कोटी दे नाहीतर तुला मारून टाकू, अशी धमकी या ठिकाणी देण्यात आली होती। यापुढे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गँगस्टर लॉन ग्रुप, गँगस्टर रोहित गोद्रा असा संदेश या मेसेजमध्ये लिहिण्यात आला होता। आणि कालच एमव्हीवे बंटाय प्रसिद्ध हिपहॉप गायक बिलाल शेख याने ट्रिब्यूट टू सिद्धू मुसेवाला म्हणजे सिद्धू मुसेवाल्याला ट्रिब्यूट देणारं एक गाणं त्याने कालच प्रसिद्ध केलं होतं। त्या गाण्याला घेऊन, या प्रदर्शित झालेल्या गाण्याला घेऊन धमकी देण्यात आल्याचं गंभीर प्रकरण आपल्यासमोर आलंय। या प्रकरणी आता NRI पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सिद्धेश।